नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सूर्यमालेवर 100% प्रश्न विचारला जातो. सर, प्रश्न कशा पद्धतीत असतो? बघा, ग्रहानुसार क्रम लावा. बरोबर, ग्रहानुसार क्रम लावा. लक्षात ठेवताना आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू. सूर्य म्हणजे आपण सोमवार मानू. बरोबर, सोमवार नंतर एक वार गॅप टाकला. बुध म्हणजे बुधवार आहे, तर बुध ग्रह आहे. बुधवार नंतर एक वार गॅप टाकला. सर, बुधवार नंतर एक वार गॅप टाकून शुक्रवार येतोय, मग शुक्र ग्रह आहे. शुक्रवार नंतर परत एक वार गॅप टाकला, रविवार येतो आहे. बरोबर, म्हणजे रविवारी पृथ्वीवर सुट्टी असते, तर रवी म्हणजे पृथ्वी आपण लक्षात ठेवू. नंतर रविवार नंतर परत एक वार गॅप टाकू, मग मंगळ येतोय. बरोबर ना, मंगळवार म्हणजे मंगळ हा ग्रह आहे, तर मंगळवार नंतर परत एक वार गॅप टाकू, तर ग्रह कुठला येतो? गुरु येतो. गुरुवार नंतर परत एक वार गॅप टाकू, कुठला वार येतो? शनिवार येतो, म्हणजे शनी हा ग्रह येतो. तर क्रम कसा सांगितला मी? पहिल्यांदा बुध सांगितला, नंतर शुक्र सांगितला, नंतर पृथ्वी सांगितला, नंतर मंगळ सांगितला, नंतर गुरु सांगितला, नंतर शनी सांगितला आणि नंतर काय आहे? युरेनस आणि नेपच्यून. ग्रहांनुसार क्रम लावा. प्रश्न कधी विचारला तर 100% बरोबर यायला पाहिजे. परत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग सर, क्षेत्रफळानुसार क्रम लावा. जे अंतर्ग्रह, पहिले जे 4 ग्रह आहे, 4 ग्रह कोणकोणते? 4 ग्रह, एक बुध आहे, दुसरा शुक्र आहे, पृथ्वी आहे आणि मंगळ आहे. हे अंतर्ग्रह आहे. आणि बहिर्ग्रह म्हणजे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. बघा, बहिर्ग्रहानुसार क्षेत्रफळानुसार क्रम होतो. म्हणजे सर्वात मोठं क्षेत्रफळ कुठल्या ग्रहाचं आहे? गुरुचं आहे. 2 नंबर शनीचा आहे, 3 नंबर युरेनसचा आहे, 4 नंबर नेपच्यूनचा आहे, 5 नंबर पृथ्वीचा आहे, 6 नंबर शुक्रचा आहे, 7 नंबर मंगळचा आहे आणि 8 नंबर बुधचा आहे. अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.